प्रकरण शावकाचारमधील तिसऱ्या अधिकारातील शिक्षाव्रत आपण बघतोय. त्याच्यामधलं सामायिक नावाचं व्रत, शिक्षाव्रत. हे सामायिक कशाला म्हणायचं? कोण सांग? सामायिक म्हणजे ती क्रिया की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या परिग्रहाचा, सर्व प्रकारच्या पापाचा काही काळापुरता पूर्णपणे त्याग असतो. म्हणजे तिथं थोडा त्याग नाही आहे, तिथं संपूर्णपणे सगळ्या परिग्रह पण त्याग आहे आणि सगळ्या पापांचा पण तिथं त्याग आहे. का त्याग आहे? तर त्यावेळेस आपण आत्मचिंतनामध्ये लीन आहोत. अशी आत्मचिंतनामध्ये लीन असलेली क्रिया, तर त्याला म्हटलं सामायिक. सांगू शकते कोण? कोण सांगतंय? आता बघतोय, काय बघतोय डिटेलमध्ये? तर सामायिकामध्ये चिंतन काय करायचं, म्हणजे पहिल्यांदा हे सामायिकाचं स्वरूप बघितलं की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पापाचा, सगळ्या प्रकारच्या परिग्रहाचा काही काळापुरता पूर्णपणे त्याग. काही काळापुरता म्हणजे कायमचं सोडलाय का परिग्रह? कायमचं सोडलेत का सगळ्या आपल्या क्रिया सांसारिक? नाही सोडल्या. 10 मिनिट, 20 मिनिट, 15 मिनिट, तेवढा वेळ आपण जेवढं काही डोळे झाकून आपल्या आत्म्याचं चिंतन करणार आहोत, तर तेवढ्या काळासाठी का होईना तेवढा सगळा त्याग झाला. म्हणजे आपल्या डोक्यावरचं तेवढा काळ तरी ओझं किती हलकं झालं, किती आपल्याला पापाचा बंध त्यावेळेस कितीतरी थांबला गेला. हे सगळं काय आहे तर सामायिकामध्ये घडतं. मग आता ह्या सामायिकामध्ये चिंतन काय करायचंय? सगळा त्याग तर झाला, आत्म्याचं चिंतन करायचं. मग आत्म्यापर्यंत पोहोचत असताना जेव्हा आपण रस्त्यावरून आत जातोय तेव्हा बाहेरच्या गोष्टींचा आपल्याला त्याग करत करत जायला लागतंय ना. म्हणजे एक एक गोष्ट सोडून मग पुढं जायला पाहिजे, एक एक पाऊल उचलून पुढं जातोय. म्हणजेच काही गोष्टी मागं सोडत आपण पुढं चाललोय. मग आपल्याला आत्म्याचं चिंतन करत असताना तिथं काय चिंतन करायचंय? ज्या संसारामध्ये आपण राहतोय तर तो संसार कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्या संसारापासून आपण आजपर्यंत काय मिळवलं, किती प्रयत्न केले तरी त्या संसारातून आपल्याला सुख मिळालं का? खरं सुख. खरं सुख कशाला म्हटलंय? जे कधीच संपत नाही किंवा जे कसं आहे, निराकुल आहे, ज्याच्यामध्ये कधीच बाधा येत नाही, तर अशा सुखाला खरं सुख म्हटलंय. मग असं सुख तर आपल्याला आजपर्यंत मिळालं नाही. मग हे सगळं आपण चिंतन कुठं करायचंय? तर ह्या संसार भावनेचं किंवा संसाराचं चिंतन करताना ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन करायला सांगितलंय. मग संसार कसा आहे? अशरण आहे. ह्या संसारामध्ये आपण शरण जावं अशी एकही गोष्ट नाही. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? संसार अशुभ आहे. का अशुभ आहे? तर हा संसार स्वतः असताना अशुभ रूप आहे आणि संसाराच्या निमित्तात किंवा संसारात राहत असताना आपल्याला ज्या गोष्टी मिळतात तर त्या गोष्टी पण कशा आहेत? तर अशुभ आहेत. अशुभ म्हणजे काय? जे आपल्याला दुःखाला कारण आहे, त्रासाला कारण आहे, त्याला अशुभ म्हटलंय. म्हणजे ह्या संसारातून आपल्याला आजपर्यंत काय मिळालं? तर दुःख मिळालं किंवा अशुभ असं सगळं काही मिळालं. त्याच्यानंतर काय सांगितलंय? अनित्य आहे. अनित्य म्हणजे ह्या संसारातली कुठलीही गोष्ट स्थिर नाही. सतत काय होतंय? त्याच्यामध्ये बदल होत आहेत, नवीन काहीतरी त्याचं स्वरूप तयार होतं आहे, पहिलं काहीतरी नष्ट होतं आहे. मग हे सगळं काय आहे? तर संसाराचं स्वरूप आहे. तर महत्त्वाचे 3 विशेषणं सांगितलेत. अशरण आहे, अशुभ आहे आणि अनित्य आहे. आता आपण परवा अशरण भावनेचं तर सगळं बघितलं. अशरण भावनेचं डिटेलमध्ये बघितलं. काय आहे ह्या संसारामध्ये? आपण ज्या ज्या गोष्टींना शरण म्हणजे काय? पाया पडणं, त्यांच्या आपण जाऊन आम्हाला वाचवा वगैरे म्हणणं, असं ह्यालाच शरण नाही म्हणायचं. तर ज्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज वाटते ना, ज्या गोष्टींशिवाय आपण जगू शकत नाही असं आपल्याला वाटतं ना, तर त्या गोष्टींना आपण काय मानत असतो? शरण मानतोय. पण हे आपल्या लक्षात येत नाही. पाऊस यायला लागला, घर शरण आहे. पैसे पाहिजेत, आपले कपाटात पैसे आहेत म्हणून ते, किंवा आईवडील शरण आहेत, आईवडील पैसे देत असतील. भूक लागली, अन्न शरण आहे. किंवा शरीराला काहीतरी दुखतंय, डॉक्टर शरण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण जे काही आधार मानतोय किंवा त्यापासून माझं हे दुःख दूर होणार आहे असं मानतोय, तर ती प्रत्येक गोष्टीला आपण म्हणजेच काय मानतोय? तर शरण मानतोय. मग ती गोष्ट छोटी पण असेल किंवा मोठी पण असेल, पण ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय मानतोय? आपलं शरण मानतोय किंवा आपली गरज मानतोय. गरज म्हणजे शरण. लक्षात येत आहे ना? गरज जी गोष्ट आहे, गरज आपण ज्याला म्हणतो,
तर आपल्याला गरज असते म्हणून आपण त्या गोष्टीकडे जातो, म्हणजेच आपण त्या गोष्टीला काय गेलो, शरण गेलो. म्हणून ह्या संसारामध्ये तर खरं शरण कोणीच नाही. व्यवहाराने कोणाला शरण म्हटलंय आणि निश्चयाने कोणाला शरण म्हटलंय? राजूहून दुसरं विशेषण सांगितलंय, अशुभ आहे म्हणून सांगितलं ना संसार. हां, तर आत्ता मी ग्रुपवर एक लिंक पाठवली आहे. संसार कसा आहे तर दुःखमयच आहे किंवा अशुभ का आहे तर ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर म्हणूया सगळे मिळून, दुःखमय निरर्थक मलिन जो संपूर्णतः निस्सार है, जग जालमय गतिचार में संसरण ही संसार है, भ्रमरोग वश भव भ्रमण संसार का आधार है, संयोग जाचिद वृत्ति आही वस्तुतः संसार है. याच्यात काय सांगितलंय, हा संसार कसा आहे, दुःखमय तर आहेच, कारण काय जरी केलं तरी त्यातनं उत्पन्न काय होतंय, एखादी गोष्ट आपण बनवत असताना त्याच्यामधून आपल्याला अपेक्षा काय असते तर ह्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला पाहिजे किंवा चांगला पदार्थ बनला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मग ह्या संसारामध्ये कष्ट करत असताना त्याच्यातून काय निर्माण होतंय किंवा काय मिळतंय तर दुःखच मिळतंय. म्हणून ह्या संसाराला काय म्हटलंय, दुःखमय आहे, म्हणजे जे दुःखाने भरलेलं आहे. आपण म्हणतो ना जलमय झालंय सगळं जग, पाऊस पडून गेला आणि सगळीकडं जलमय झालंय, म्हणजे सगळ्या त्या पाण्याने ते भरून गेले. तसं हा संसार कशाने भरलाय तर दुःखाने भरलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द काय आहे, निरर्थक आहे, म्हणजे त्या कुठल्याही गोष्टीला त्याच्यामध्ये अर्थ नाही. म्हणजे आपल्याला खूप वाटतंय पैसा असेल तर अर्थ आहे आपल्या जीवनाला, किंवा आपल्याला माया करणारी माणसे असतील तर अर्थ आहे, किंवा माझ्या मुलांनी चांगलं शिकून कमवलं, चांगल्या मार्गाला लागले तर माझ्या जीवनाला अर्थ आहे. अशा आपण बाकीच्या खूप गोष्टींमध्ये काय केलेल्या आहेत, कल्पना केलेल्या आहेत आणि त्याला आपण अर्थ किंवा खूप चांगले असं समजतोय. पण ह्या संसारामध्ये कुठलीच गोष्ट अर्थ असलेली नाही, म्हणजेच कशी आहे, निरर्थक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, मलिन म्हणजे घाणेरडं आहे, याच्यामधून शुद्ध सात्विक काय असं चांगलं नाही. म्हणून त्याला काय म्हटलंय, जो संपूर्णतः निस्सार है. निस्सार शब्द कसा वाटतो, काही सत्व नाही आहे, निस्सत्व आहे. एखादी गोष्ट आपल्याला व्यवहारामध्ये म्हणतो ना आपण, ते कोंडा असतो, त्या कोंड्यामध्ये काय सत्व नाही आहे आता, किंवा आता ऊसाचं ते रस आपण काढून चोयट्या निघाल्या, ज्या चोयट्यामध्ये आता काहीच ऊसाचा अंश नाही आहे, त्याला काय म्हणतो, काय निसत्व आहे, आता त्याच्यामध्ये काय सार राहिलेला नाही. तसं ह्या संसारामध्ये बिलकुल सार नाही असं सांगितलंय. जग जालमय गतिचार में संसरण ही संसार आहे. आता संसार कशाला म्हणायचं, संसाराची व्याख्या त्यांनी इथं खूप छान दिलेली आहे. संसार कशाला म्हणायचं, आपल्या दृष्टीने काय संसार आहे, लग्न करायचं, मुलांना लहानाचं मोठं करायचं, घर सांभाळायचं, आजी आजोबांना किंवा सासू सासऱ्यांना सांभाळायचं, आपली पोरं मोठी करून त्यांच्या मार्ग लग्न लावून द्यायची आणि परत काय म्हणायचं, हा झाला आता माझा संसार पूर्ण झाला. खरं तर असं पूर्ण झाला आपण म्हणतच नाही, पण ह्या गोष्टीला आपण संसार म्हणतोय आणि ते संसार पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पण संसार कधीच पूर्ण होत नाही. एक झालं की त्याच्यानंतर दुसरं झालं की तिसरं, असं काही ना काही पुढं आपल्या उभारलेलं असतं. त्यामुळं संसार कधी पूर्ण होत नाही. मग इथं संसाराची व्याख्या काय दिली आहे, अतिशय सुंदर दिली, जग जालमय गतिचारमे. जग जालमय म्हणजे हे जे काही जगाचं जे जाळं आहे, जाळं का म्हटलंय तर आपण ह्याच्यामध्ये अडकलोय. एकच मिनिट हा काय रे बाबा बोल. हां ठीक आहे, अरे नंतर करते, स्वाध्याय चाललाय माझा. आलायस का तू पंढरपूरमध्ये, रागाला गेलं, जाऊ दे गिरीश. तर काय सांगितलंय, ह्या संसाराला जाळं म्हटलंय. जाळं का म्हटलंय
तर आपण अडकलोय ना ह्याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये आपण अडकलेलं असतं ते जाळं असतं किंवा बंधन असतं. तसं ह्या संसाराच्या ह्या बंधनामध्ये म्हणा किंवा ह्या संसारामध्ये काय आहेत तर 4 गती आहेत. त्या 4 गतीमध्ये किंवा त्या 4 गतींच्या जाळ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. म्हणून काय सांगितलं इथं, जगजालमय गती 4 में संसरण ही संसार है. मग अशा ह्या 4 गतीमध्ये जे कशाचं जाळं आहे तर दुःखाचं जाळं आहे किंवा 4 गतीचं जाळं आहे. आणि त्याच्यामध्ये संसरण करणे. संसरण म्हणजे काय, सरकत राहणे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी असं सरकत राहणे. तर त्यालाच काय म्हटलंय, संसार म्हटलंय. मग कसं सरकतो आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, कसं सरकतो कस्तुरी, कसं सरकतो? एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेलो म्हणून त्याला संसरण म्हणायचं का? नाही, म्हणजे मला वाटतं आईपासून आजी झाली किंवा असं म्हणजे वेगवेगळं हे झाल्यावर तसं का? म्हणजे एकतर काल परिवर्तन आहे, त्याच्यानंतर क्षेत्र परिवर्तन आहे. म्हणजे आता भव परिवर्तन आहे. एका भवातून दुसऱ्या भवामध्ये गेलो, दुसऱ्या भवातून तिसऱ्या भवामध्ये. क्षेत्र परिवर्तन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन जन्म घेतला, एका शरीरामधून दुसऱ्या ठिकाणी जाऊन जन्म घेतला. म्हणजे हे सरकणं झालं. सरकणं म्हणजे काय, बदल होत आहेत ना काहीतरी, इकडून तिकडं जाणं किंवा त्याच्यामध्ये शरीरामध्ये काहीतरी वेगळं रूप प्राप्त होणं. मग हे सगळं जे काय आहे तर त्याला म्हटलंय संसरण आहे किंवा घसरणं आहे किंवा हळूहळू पुढं सरकणं आहे. तर अशा ह्या 4 गतीमध्ये अनादिकाळापासून आपण काय करत आलेलो आहोत तर सरकत आलेलो आहोत. आणि त्यालाच काय म्हटलंय, संसार म्हटलेलं आहे. मग संसाराची व्याख्या काय, 4 गतीमध्ये घसरत राहणं किंवा 4 गतीमध्ये फिरत राहणं. तर ह्याला संसार म्हटलेलं आहे. संसार वेगळा काही नाही आहे. आपण आपली कल्पना फार थोडी आहे. आपलं घर, आपलं कुटुंब, तो आपला संसार. ते नाही आहे. किती काळापुरतं घर आहे आपलं, किती काळापुरते आपले हे नातेवाईक आहेत. आज आपण ज्या सगळे सोबत राहतोय ना, एकदा ह्या आपलं आयुष्य संपल्यानंतर कोण कुठल्या गतीत जाणार आहे आपल्याला माहीत नाही आहे. कुणाचा जन्म कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या गतीमध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये काय म्हणायचं, कुठल्या भावांनी कुठं असेल काही सांगता येत नाही. म्हणजे आता ह्याच्यासाठी आपण उदाहरण बघितलं होतं, राम, सीता, लक्ष्मण कुठं होते, हे सतत सोबत होते. म्हणजे एकत्र इतकं प्रेम होतं त्यांचं की एकमेकांना सोडून ते राहत नव्हते. म्हणजे रामाला वनवासात जायला लागलं तर सीता त्याला सोडून राहायला तयार नाही. लक्ष्मण म्हणला मला राज्य नको, पण मला रामाला सोडायचं नाही आहे, मी रामासोबत जाणार. तिघं पण तिथं सगळ्या कुठं गेले, वनवासात गेले, काय काय त्यांच्यावर संकट आली, काय काय सगळ्यातून ते बाहेर पडले. सगळे धार्मिक होते, पण प्रत्येकाचे भाव सेम होते का? रामाचे, लक्ष्मणाचे, सीतेचे एक ठिकाणी राहत आहेत, प्रेमाने राहत आहेत, जिथं जिथं जाईल तिथं मिळून जात आहेत. तरीसुद्धा त्यांचं जेव्हा मरण झालं, प्रत्येकाची गती सेम आहे का? राम कुठं गेला, मोक्षाला. सीता कुठं आहे, स्वर्गामध्ये आहे. लक्ष्मण कुठं आहे, नरकामध्ये आहे. म्हणजे एकाच घरामध्ये असलेले, एकाच ठिकाणी राहणारी, प्रेमाने राहणारी. असं नाही की त्यांची मतं भिन्नता होती, त्यांच्यात भांडणं होती. मग ह्याच्यावरून आपण आपला विचार करायला पाहिजे की आपली पण गती कुठं होणार आहे, काय होणार आहे. किंवा आज जो संयोग आपल्यासोबत आहे तर तो संयोग आपल्यासोबत राहणार नाही आहे, हा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. त्यामुळं मग जर आपल्यासोबत हे गोष्टी राहणारच नाहीत, काही काळापुरत्या संयोगात आहेत, तर त्या गोष्टींबद्दल राग तरी करायचा कशाला आणि द्वेष तरी करायचा कशाला? कोणी आपल्याशी खूप प्रेमाने वागते म्हणून त्याच्याबद्दल आपण खूप मोह केला तर ते सुद्धा काय आपल्यासोबत पुढं जाऊन येणार नाहीत. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप वैर वाटलं, म्हणजे त्याने आपल्याला फसवलं, त्रास दिला, काहीतरी आपलं त्याचं भांडण झालं आणि त्याने आपल्याला खूप त्रास दिला म्हणून त्याच्यावर आपण वैर धरलं, तर ते वैर धरणं तरी गरजेचं आहे का? कारण काही काळानंतर तो त्याच्या मार्गाने तो जाणार आहे, आपल्या मार्गाने आपण जाणार आहे. मग कशासाठी वैर तरी धरायचं आणि कशासाठी मोह तरी करायचा? म्हणून हे संयोग क्षणिक आहेत असा विचार केल्यानंतर प्राप्त संयोगाबद्दल मोह किंवा राग किंवा द्वेष ह्या भावना आपल्या कमी होतात. म्हणून हे चिंतन, 12 भावना वगैरे महत्त्वाचं आहे. मग तर इथं संसाराचं स्वरूप काय सांगितलं आहे, 4 गतीमध्ये संसरण करणं हेच काय आहे तर संसार आहे. आणि आपण काय करतोय, भ्रमरोग वश भव भव भ्रमण संसार का आधार आहे.
आणि आपण ह्या संसारामध्ये काय करतोय, भ्रमरोग झालाय आपल्याला. कसला रोग झालाय? भ्रमरोग. भ्रमरोग कुठला रोग आहे का? आपल्याला बाकीचे रोग माहिती आहेत, ताप आला, कॅन्सर झाला, अजून काय झालं, किडनी फेल झाली, ब्लड प्रेशर, शुगर, हे सगळे रोग आपल्याला माहिती आहेत. पण आपल्याला प्रत्येकाला भवरोग झालाय किंवा भ्रमरोग झालाय हे आपल्याला पटतंय का? आपल्याला वाटतंय का आपण आजारी आहोत? ह्या रोगाने बरं का, बाकीच्या रोगाने आपण मानतोय. जरा काय झालं की आपल्याला वाटतंय मला हे झालं ते झालं, किंवा दुसऱ्या कुणाला तरी बघून वाटतं नाही बाबा मला तर काय हा रोग नाही आहे, मला काय BP नाही, शुगर नाही, माझी तब्येत एकदम चांगली आहे, असं वाटतंय आपल्याला. पण खरंच आपण निरोगी आहोत का? हा विचार करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याजवळ संसार आहे, जोपर्यंत आपल्याला कर्माने घेरलेला आहे, किंवा जोपर्यंत ह्या सगळ्या आपल्या बुद्धी, कशी आहे आपली बुद्धी, विपरीत बुद्धी आहे, तोपर्यंत ह्या सगळ्याला काय म्हटलंय? भवरोग म्हटले किंवा भ्रमरोग म्हटले. भ्रमरोग म्हणजे काय? आपली बुद्धी भ्रष्ट झाली आहे. बुद्धी भ्रष्ट झाल्यावर काय होतंय? जे जसं आहे तसं दिसतच नाही आहे, जे जसं आहे तसं पटतच नाही आहे. त्यामुळं आपल्या बुद्धीला जसं, म्हणजे त्या भ्रमित बुद्धीला जे योग्य वाटेल ते आपण करत राहतोय. आणि ते करणं म्हणजे काय आहे तर एक प्रकारचा रोग आहे. आणि त्या रोगाच्या नादात आपण तो रोग कमी करायचा प्रयत्न करायच्याऐवजी आणखीनच तो रोग वाढवतोय. म्हणून अशा ह्या रोगाच्या अधीन होऊन आपण काय करतो? ह्या संसारामध्येच भ्रमण करत आहोत. आणि हे आपला जो भ्रमरोग आहे तर तोच काय आहे तर आपल्या भवभ्रमणाचा आधार आहे. आधार म्हणजे काय? आपल्याला फिरत राहायचे, सगळीकडे फिरायचंय, तर हा संसारातल्या 4 गतीमध्ये फिरायचे, तर त्या फिरण्याचा आधार काय? आधार म्हणजे कारण घ्यायचं इथं, की आपली भ्रष्ट बुद्धी किंवा आपली विपरीत मान्यता किंवा आपल्या स्वतःची ओळख नसणं आणि शरीर किंवा ह्या संयोगामध्ये आपलं एकत्व ममत्व असणं, हेच काय आहे तर हेच काय आहे? आपलं भ्रमरोग आहे. आणि हा भ्रमरोग आपल्याला झाल्यामुळं काय होतंय तर हे सगळं चतुर्गतीमधलं दुःख आपल्याला भोगावं लागतंय. म्हणून सांगितलं की ह्याचा आधार, संसाराचा आधार काय आहे तर मिथ्यात्व हाच संसाराचा आधार आहे. जेव्हा मिथ्यात्व नष्ट होईल तर तेव्हा आपल्याला काय होणार आहे? ह्या संसारातनं फिरायची वेळ आपली संपणार आहे किंवा तिथं आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणून आत्ता ह्या भवामध्येच ही गोष्ट करणं गरजेचं आहे. कुठली? सम्यक्त्वाची प्राप्ती करणं ही गोष्ट आत्ताच, म्हणजे ह्या भवामध्येच, म्हणजे अब नाही तो कब नाही म्हणतात ना, म्हणजे आत्ता ह्या भवामध्ये जर आपण सम्यक्त्वाची प्राप्ती केली नाही तर पुन्हा काय माहिती आपल्याला कधी मनुष्य जन्म मिळेल, अशी सगळी अनुकूलता मिळेल, जैन धर्म मिळेल आणि आपल्याकडून तिथे आपल्याला परत सम्यक्त्वाची प्राप्ती करण्यासाठी आपले भाव होतील. त्यामुळं आता आपली नशिबाने काहीतरी चान्स मिळतो ना, म्हणजे अशक्य गोष्ट असते आणि ती आपल्यासाठी जर शक्य झाली तर ते आपल्यासाठी किती महान गोष्ट आहे. एखादी अशक्य गोष्ट आहे, कुणाच्याच बाबतीत समजा होत नसेल, आणि जर ती आपल्याला मिळाली तर आपल्याला काय वाटतं? किती महानता वाटते स्वतःबद्दल, किती मोठेपणा वाटतो. मग तसा मोठेपणा आत्ता आपल्याला ह्या कशामुळं प्राप्त झाला आहे? जैन धर्म प्राप्त झाला आहे किंवा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. मग ह्या जन्मामध्ये काय एक काम आपलं महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या भ्रमरोगाला नष्ट करणं, तरच आपला संसार किंवा ह्या संसाराचा आधार नष्ट होणार आहे. संयोग ज्या चित्तवृत्ती ही वस्तुतः संसार है. म्हणजे ही जी संयोग ज्या चिदवृत्ती, संयोग म्हणजे जे आपले परिग्रह, आपल्या आजूबाजूला जे जे काही आहे तर त्याच्याबद्दलचे आपले विकल्प, कशा आहेत त्याच्याबद्दलचे आपले विकल्प, ह्या जे आपला संयोग आहे, आपला परिग्रह आहे, तर त्याच्याबद्दल आपले विकल्प काय? हे माझं, हा विकल्प आहे, मग त्याला सांभाळायचे. मग त्याला काही त्या गोष्टी जर त्यांचं काय नुकसान होत असेल तर तिथं दुःख होते, त्या सांभाळण्यासाठी आकुलता होते. आणि हे सगळं काय आहे तर संसार आहे. म्हणजे ह्या गोष्टींची चिंता करणं, त्याला सांभाळण्याचे प्रयत्न करणं, हे सगळंच काय आहे? मिथ्यात्व आहे किंवा अज्ञान आहे. तर पुढचं वाचूया. संयोग हो अनुकूल फिर भी सुख नहीं संसार में, संयोग को संसार में सुख कहे बस व्यवहार में, दुख द्वंद है चिदवृत्तिया संयोग ही जगफंद है, निज आत्मा बस एक ही आनंद का रसकंद है. म्हणजे ह्या संसाराचं स्वरूप आपल्याला अगदी त्यांनी खोलून सांगितलंय
काय सांगितलंय? संयोग हो अनुकूल फिर भी सुख नाही संसार में. म्हणजे कितीतरी आपल्या मनासारख्या गोष्टी पण आहेत की नाही इथं. संयोग आपल्याला जे जे मिळालेले आहेत तर ते आपल्या मनासारखे आहेत, फक्त आपलं लक्ष त्यांच्याकडं नसतं. आपलं लक्ष कुठं असतं? जे प्रतिकूल आहे त्याच्याकडे लक्ष असतं. म्हणजे सगळं शरीर चांगलं आहे, पण एक दात दुखायला लागलं तर ते दात दुखते म्हणून एवढी तक्रार आहे. पण बाकीचं सगळं काही, डोळे दुखत नाहीत, कान दुखत नाही, नाक दुखत नाही, डोकं दुखत नाही, पोट पाय काही दुखत नाही, ताप नाही, खोकला नाही, हा विचार नाही आहे तिथं. एक दात दुखतोय तर त्या दात दुखणीकडेच आपलं लक्ष लागलेलं असतं. म्हणजे काय सांगितलंय तर संयोग खूप अनुकूल आहेत, पण तरीसुद्धा हे अनुकूल असलेले संयोगसुद्धा कसे आहेत? आपले, त्याच्यामुळं आपल्याला सुखाची प्राप्ती होईल असं नाही. अनुकूल फिर भी सुख नाही संसार में. म्हणजे किती जरी सगळ्या मनासारख्या गोष्टी असल्या तरी त्यामुळे आपल्याला सुख होतं आहे का? एक छोटंसं काहीतरी दुःख असेल तर त्या सगळ्या सुखावर काय होतं आहे? पाणी फिरलं जातं आहे. म्हणून किती जरी आपल्याला वाटतं हे सगळे संयोग अनुकूल आहेत, ही सगळी लोकं चांगली आहेत, तरीसुद्धा त्या संसारामध्ये सुख नाही. कारण कायमचं कोणी राहणार नाही आपल्यासोबत. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळत नाही. म्हणजेच काय आहे तर तिथं सगळं अनुकूल असलं तरी तिथं सुखाची प्राप्ती नाही. म्हणजे आता खूप सगळं वैभव आहे आणि डायबेटीस आहे, भरपूर अन्नधान्य घरामध्ये सगळे पंचपक्वान्न रोज बनत आहेत आणि डायबेटीस आहे. आपण काय करू शकतो? किती खाऊ शकतो आपण? काय खायला मिळतं आपल्याला? कोणाचं तरी म्यूट नाही आहे, म्यूट करा. काय सांगितलं? म्हणजे हे सगळे संयोग आपल्याला सुख देणारे नाहीत. म्हणजे साखर भरपूर आहे घरात आणि डायबेटीस आहे, त्या साखरेचा काही उपयोग आहे का? किंवा आपल्याला अजून जे जे आवडीचं आहे ते आपण खाऊ शकतो का? त्याला बंधनं आहेत सगळी. म्हणून काय आहे, एक उदाहरणार्थ हे घेतलंय. अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण लावू शकतो. संयोग को संसार में सुख कहे बस व्यवहार में. मग हे सगळे संयोग आहेत म्हणून आपण एक व्यवहाराने म्हटलं जातं, हो सगळं चांगलं आहे, हो सुखी आहे. आपण एकमेकांना भेटतो किंवा फोनवर बोलतो, कसं आहे, कशी आहेस म्हणल्यावर आपण काय सांगतो? छान आहे, मस्त आहे. पण खरं असतो का मस्त? आपण खरं सांगायचं, मस्त असतो का? मनातून कसं असतो आपण? व्यवहाराने मग असं म्हटलं जातं की हो मी सुखी आहे, माझं छान चाललंय, अगदी मस्त चाललंय. म्हणजे हे काय आहे? बोली भाषा आहे. पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर अंतरंगातून कोणीही सुखी नाही. म्हणून ह्या संसाराला, ह्या सुखाला काय म्हटलंय? सुख काय म्हटलंय? संयोग को संसार में सुख कहे बस व्यवहार में. एक व्यवहाराने बोललं जातं, हां हां सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, काय अडचण नाही आहे. पण ज्याच्या त्याच्या अडचणी ज्याला त्याला माहीत असतात. दुःख द्वंद है चिदवृत्तिया, संयोग ही जगफंद है, निज आत्मा बस एकही आनंदकार सकंद है. आणि अजून काय सांगितलंय? दुःख द्वंद है. काय दुःख द्वंद है? चिदवृत्तिया, म्हणजे आपल्या मनामध्ये असलेले जे काही विकल्प आहेत, जे राग द्वेष असतील, इच्छा असतील, काही आकुलता असेल, कुठली कसली भीती असेल, हे सगळं काय आहे तर हे सगळंच दुःखाचं कारण आहे, किंवा ते सुद्धा दुःखरूपच आहे. आणि अशा ह्या दुःखाला उत्पन्न करणारा जो संयोग आहे तर तो संयोग पण कसा आहे तर दुःखरूप आहे, किंवा आपल्याला ह्या संसारामध्ये अडकवणारा आहे. जगफंद म्हणजे काय? जगामध्ये अडकवणारा आहे. म्हणजे जसं तो फास असतो, तो फास काय करतो? आपल्याला अडकून ठेवतो किंवा फसवतो. तसं ते हे सगळं आपल्या मनामधले विचार किंवा हे सगळे संयोग, त्यांच्याबद्दलचे आपले विकल्प, तर हे आपल्या दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणजे इथं सगळा संसार तर आला, ह्याच्यामध्ये संयोग आले, आपल्या मनातले विचार आले, शरीर आलं, सगळं आलं. मग आता सुखाचं कारण काय? तर सुखाचं कारण काय सांगितले? निज आत्मा बस एकही आनंदकार सकंद है. आणि ह्या सगळ्यामध्ये जर आपण शोधलं, कशामध्ये? अख्ख्या संसारामध्ये जर आपण शोधलं की कशात सुख आहे, तर सगळ्यामध्ये दुःखच आहे हे आपल्याला दिसलं. मग आता सगळीकडे दुःख आहे म्हणल्यावर सुख कुठं आहे? तर एक आपल्या स्वतःचा आत्मा, तोच काय आहे? सुखाचा सार आहे, किंवा सुखाचं ते सगळ्यात मोठं घर आहे.
ते सोडून बाकी कुठंही आपल्याला सुख मिळणार नाही. मग ते राम सीता लक्ष्मण जेव्हा घरी आले सीतेला सोडून आल्यानंतर रामाने काय केलं, त्या युद्धामध्ये त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाला त्यांनी काय केलं, बक्षीस म्हणून किंवा एक त्यांचं सत्कार म्हणून त्यांना काय काय दागदागिने दिले. मग तसंच हनुमानाला पण एक असं मस्त हिऱ्यांचा हार दिला, त्याच्या गळ्यात घातलं त्या हिऱ्याच्या हाराने त्याचा सत्कार केला. मग आता हार घेतला त्यांनी आणि एक त्यातला हाराचा काही रत्न आहे तो असं चावतोय आणि ते तोडतोय, बघतोय त्याच्यात आणि फेकून देतोय. असं सगळे त्यांनी काय केले, त्या हारामधले सगळे रत्न किंवा सगळे हिरे असे दातांनी त्यांनी चावून काय केले, टाकून दिले. मग रामाला आश्चर्य वाटलं, एवढा भारी किमतीचा एवढा अमूल्य असा हार, हिऱ्याचा हार मी तुला दिला आणि तू असं कसं काय त्याला तोडून टाकतोय. तर तो काय म्हणतोय, ह्याच्यामधल्या एकाही हिऱ्यामध्ये राम नाही आहे. काय म्हटलं, त्याच्यातल्या एकाही हिऱ्यामध्ये राम नाही आहे आणि तुम्ही कुठे आहात, माझ्या मनामध्ये तो माझा खरा राम आहे. ह्या बाहेरच्या गोष्टीला काही अर्थ नाही. तसं ह्या संसारामध्ये जे जे काही असतील संयोग आपल्याला वाटत असेल ते खूप मूल्यवान आहेत, खूप चांगले आहेत, गरजेचे आहेत, पण त्याच्यामध्ये काहीही सार नाही. तर आपलं सार कुठं आहे, तर स्वतःचा निजशुद्धात्मा हेच आपलं सार आहे. आणि ते सार एकदा आपल्याला मिळालं तर बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची आपल्याला गरज राहणार नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे, मंथन करे दिन रात जलघृत हात में आवे नहीं, रज रेत पेले रात दिन पर तेल जो पावे नहीं, सद्भाग्य बिन जो संपदा मिलती नहीं व्यापार में, निज आत्मा के भान बिन त्यो सुख नहीं संसार में. किती सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे एक एक शब्द त्यांनी कसं रचला असेल, अतिशय सुंदर शब्दांची रचना आहे. म्हणजे संसाराचा सार त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे, मंथन करे दिन रात जल, म्हणजे रात्रंदिवस आपण पाणी घेतलं आणि काय केलं, त्याला घुसळत राहिलो. किती वेळा घुसळलं, रात्रंदिन म्हणजे दिवस रात्र आपण त्या पाण्याला काय केलं, घुसळत राहिलो. कशासाठी घुसळत राहिलो, तर मला लोणी पाहिजे, त्या पाण्याला घुसळल्यामुळं मला लोणी मिळेल ह्या अपेक्षेने मी काय केलं, त्या पाण्याला रात्रभर घुसळत राहिलं. मला कधी लोणी मिळणार आहे, किती वेळ अजून घुसळल्यानंतर मिळणार आहे, किती वर्ष मी घुसळल्यानंतर मिळणार आहे, का नाही मिळणार, त्या पाण्यातून लोणी का नाही मिळणार. का नसतं, पाण्याचा म्हणजे पाण्यामध्ये त्याचा अंशच नाही आहे ना, त्याचा संबंधच नाही आहे. मग अशा पाण्याला जर आपण रात्रंदिवस घुसळलं, किती जरी काळ घुसळलं, तर जसं त्याच्यामधून आपल्याला लोणी प्राप्त होत नाही, किंवा अजून काय सांगितलं, रज रेत पेले रात दिन पर तेल जो पावे नाही, किंवा हे जे रज म्हणजे काय, वाळूला काय केलं आपण, रगडत बसलो. किती, त्या रात्रंदिवस त्या वाळूला रगडत बसलो. कशासाठी, तेल काढण्यासाठी. मग आता त्याच्यातून तेल आपल्याला मिळणार का, नाहीच मिळणार, कारण त्याच्यामध्ये तेलाचा अंशच नाही. मग किती जरी त्याला आपण त्या घाणीमध्ये घातलं किंवा त्याला अजून काय काय प्रकाराने त्याला पेललं म्हणजे त्या घाणीमध्ये घातलं, तरी तिथून तेल आपल्याला जसं मिळत नाही. किंवा सद्भाग्य बिन जो संपदा मिलती नहीं व्यापार में, किंवा आपल्याला किती जरी कष्ट केले ह्या संसारामध्ये आणि जर आपलं पुण्याचा उदय नसेल, पुण्यकर्म आपलं नसेल पूर्वीचं, तर आपल्याला तिथं संपदा म्हणजे धन वैभव किंवा यश, आपल्या मनासारख्या गोष्टी मिळणार नाहीत. ते मिळण्यासाठी तिथं काय पाहिजे, सद्भाग्य म्हणजेच काय, आपलं पुण्यकर्म तिथं आपल्याला असेल तरच मिळतं. मग तसं काय सांगितलं आहे, निज आत्मा के भान बिन त्यो सुख नहीं संसार में. मग आपल्याला जर तेल पाहिजे म्हणून हे काय पाहिजे, आपल्याला तूप पाहिजे. तुपासाठी जर आपण पाणी घुसळलं तर येत नाही, पण आपल्याला तूप मिळवण्यासाठी योग्य उपाय केला तर तूप मिळणार आहे. दूध आणून त्याला तापून साय काढून त्याचं विरजण लावून ते जर घुसळलं तर त्याच्यातून तूप मिळणार आहे की नाही. म्हणजेच तिथं योग्य उपाय जर आपण केला तर तिथून आपल्याला जी योग्य गोष्ट आहे ती मिळणार आहे. किंवा वाळूच्या ऐवजी आपण शेंगदाणे, तीळ,
सूर्यफूल असं धान्य जर तिथं त्या घाण्यामध्ये टाकलं तर त्याच्यातून आपल्याला तेलाची प्राप्ती होणार आहे. पण आपण काय करतोय, चुकीचे मार्ग शोधले, चुकीची साधनं वापरतोय. म्हणजे तुपासाठी पाणी घुसळतोय, तेलासाठी वाळू रगडतोय, किंवा पुण्य नसताना संसारामध्ये खूप कष्ट करतोय आणि आपल्याला एवढे कष्ट करून मिळालं नाही असं मानतोय. म्हणजे तिथं पुण्य पाहिजे किंवा त्याच्यामध्ये तुपाचा अंश असलेलं दूध पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथं महत्त्वाच्या आहेत आणि त्या जर नसतील तर इतर कुठल्याही उपायांनी ते मिळणार नाही. तसं जर आपल्याला सुख पाहिजे असेल, कळलं का, आणलंय कुठं आपल्याला, जिथं आपल्याला पाहिजे, ज्या गोष्टी पाहिजेत तिथंपर्यंत पोचलोय आपण. की मला सुख पाहिजे, तर मला सुख पाहिजे असेल तर मी सुख कुठं आहे ती गोष्ट मी बघायला पाहिजे. तेल पाहिजे तर शेंगदाणे वगैरे असलं धान्य, हे कसलं धान्य म्हणायचं ह्याला, तेल मिळणाऱ्या धान्याला कसलं म्हणतात, नाही तेल, शेंगदाणे, तीळ वगैरे ह्यांना काय तरी म्हणतात की तेलबिया म्हणतात. म्हणजे ज्याच्यापासून हे मिळतं त्या गोष्टी तिथं पाहिजेत तर आपल्याला ते तेल त्याच्यातून काढता येईल. तसं आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपण आपल्या आत्म्याचा आश्रय घ्यायला पाहिजे. आपल्याला सुख आत्म्याच्या आश्रयाने मिळणार आहे. आणि आपण आजपर्यंत काय केलं आहे, बाहेरच्या आश्रयातून आपण सुख मिळेल म्हणून आपण बाहेर प्रयत्न करतो आहे. म्हणजे वाळू रगडतो आहे किंवा तेल म्हणजे तुपासाठी पाणी घुसळतो आहे. हेच प्रयत्न आपण अनादी काळापासून केलेत. खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ता रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण तेच करतो आहे. सुख मिळवण्यासाठी आपण बाहेरच प्रयत्न करतो आहे. सुख कुठं आहे, आतमध्ये आहे. आणि आतमधल्या सुखाला आपण बघतच नाही आणि बाहेरच्या गोष्टीला आपण सुख मानून ते मिळवण्यासाठी तिथं प्रयत्न करतो आहे. म्हणून सांगितलं की निज आत्मा के भान बिनत्यो सुख नाही संसार में. म्हणजे एक आत्मा सोडून अख्खा संसार जरी आपण हुडकला, अख्ख्या संसारामध्ये 3 लोकांमध्ये सुख सुख म्हणून हिंडत राहिलो, हुडकत राहिलो, आपल्याला कुठं मिळेल सुख, कुठंच नाही. आपल्या स्वतःतच आहे, ते सोडून आपण बाहेर हुडकतोय. म्हणून बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमध्ये सुख नाही असं सांगितलंय. संसार है पर्याय में निज आत्मा ध्रुवधाम है. आता हा संसार कसा आहे, पर्याय आहे. म्हणजे संसार जरी आपण संसारात राहतोय तरी सुद्धा संसार कसा आहे, परिवर्तनशील आहे. म्हणजे आज इथं आहोत, उद्या दुसऱ्या पर्यायामध्ये जाणार, आणखीन काय काय बदल होतात. तर हे सगळं काय आहे, पर्याय आहे. पण आपला आत्मा कसा आहे, ध्रुवधाम आहे. म्हणजे कसा आहे, शाश्वत आहे. संसार कसा आहे, नश्वर आहे आणि आत्मा कसा आहे तर शाश्वत आहे. संसार संकटमय परंतु आत्मा सुखधाम आहे. भारी वाक्य आहे. संसार संकटमय पर आत्मा सुखधाम आहे. म्हणजे बाहेर कुठं जरी बघायला गेलं तर तिथं सगळीकडे संकट. संकट म्हणजेच दुःख, त्रास. मग आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर बाहेरचं डोकावणं बंद करून डोळे झाकून आत बघितलं तर तिथं आपल्याला काय आहे, सुखाचं घर म्हटलं आहे. आणि आपल्या घरी सगळं कसं असतं, भरपूर असतं, काही कमी नसतं. आपल्याला घरामध्ये सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या सुखसोयी असतात. मग हे सगळं काय आहे तर बाहेर काही नाही आहे, तर माझं सुख माझ्यामध्येच आहे. म्हणून काय सांगितलं आहे, संसार संकटमय परंतु आत्मा सुखधाम आहे. म्हणजे संसारातली कुठली जरी गोष्ट घेतली तरी आपल्याला ती संकट स्वरूपच आहे. सुखधाम से जो विमुख वह पर्याय ही संसार है. सुखधाम से जो विमुख, सुखधाम कुणाला म्हटलंय, सुखधाम कुणाला म्हटलंय, आत्ता सांगितलं की आत्म्याला. हां. मग ह्या आत्म्याला सोडून आपण जर बाहेर बघत बसलो तर तिथं आपल्याला सुख सोडून काय मिळणार आहे, जे काही दुःख मिळणार आहे तर तोच काय आहे तर संसार आहे. सुखधाम से जो विमुख म्हणजे स्वतःच्या आत्म्याला जर आपण पाठ फिरवली किंवा स्वतःच्या आत्म्याकडे आपण लक्ष दिलं नाही तर मग बाहेर आपल्याला जे मिळणार आहे तो संसार आहे आणि तेच दुःख आहे. म्हणून ध्रुवधाम की आराधना आराधना का सार है. म्हणून असं हे स्वतःचं जे ध्रुवधाम म्हणजे माझ्या स्वतःच्या आत्म्याचं जे सुरक्षित घर आहे आणि त्याची आराधना करणं म्हणजे काय, त्याला समजून घेणं, त्याचं चिंतन करणं, त्याच्यामध्येच राहण्याचा प्रयत्न करणं, तर हेच काय आहे तर सार आहे असं सांगितलंय. हे संसाराचं स्वरूप बघतोय बरं का आपण, संसार कसा आहे